तेरवाड तालुका शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्राधिकारी सचिन हरबट यांना बांधून घातल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून स्वाभिमानीचे कार्यकर्ते बंडू पाटील, विश्वास बालेघाटे यांच्यासह 5 आरोपींची जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायमूर्ती योगेश गुरव यांनी हा निकाल दिला। 2021 साली घटना घडलेली होती। पंचगंगा नदी प्रदूषणामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडल्यानं स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं 2021 साली तेरवाड बंधाऱ्यावर आंदोलन केलं होतं। यावेळी प्रदूषित पाण्याचे नमुने व मृत माशांचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या क्षेत्राधिकारी हरबट यांना संतप्त आंदोलकांनी बंधाऱ्यावर दोरीनं बांधून ठेवलेलं होतं। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अधिकारी हरबट यांची सुटका केली होती। मात्र हरबट यांनी स्वाभिमानीचे बंडू पाटील, विश्वास बालेघाटे, रघु नाईक यांच्यासह 5 जणांविरोधात शासकीय कामात अडथळा या कलमांतर्गत येथील पोलिसात गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता। न्यायालयानं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली। त्यामुळे आंदोलनातून समाधान व्यक्त होत आहे।